नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 66 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळची वेळ होती. सगळे डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते. सगळ्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या. तेवढ्यात नीता थोडी गंभीर होत प्रीतीच्या पप्पांकडे पाहत म्हणाली, काका, आता मी माझ्या घरी जाणार आहे. तेव्हा प्रीतीचे पप्पा हसतच नीताला म्हणाले, नीता, हे सगळे इथे आहेत आणि तू का घरी चाललेस? तेव्हा नीता थोडी हसून पण नकारार्थी मान हलवत म्हणाली, नाही काका, म्हणजे मम्मी सकाळपासून फोन करून ओरडते मला. इथे येऊन 5 दिवस झालेत, पण अजून घरी गेले नाही. आणि तसंही काका, मम्मीने आज संध्याकाळी तुम्हा सगळ्यांना माझ्या घरी जेवायला बोलावलंय. मला तिला तयारीत मदत करायलाही जायचं आहे. हे ऐकून प्रीतीचे पप्पा थोडा विचार करून म्हणाले, असं आहे नीता, तर ठीक आहे. मग जा तू घरी. अनिकेत सोडेल तुला घरी. तेवढ्यात कार्तिक लगेच मध्ये बोलतो, नको अंकल, मी जातो नीताला घरी सोडायला. तेव्हा अंकल त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा कार्तिक थोडा हसत पुढे म्हणतो, तसंही मला पण माझ्या आत्याला भेटायला जायचंच आहे. तेव्हा नीता हसून म्हणते, काका, म्हणजे कार्तिक माझा मामे भाऊ आहे, तर त्याला आमच्या घरी आत्याला भेटायला यायचं होतं. तेव्हा प्रीतीचे पप्पा हसत म्हणाले, असं आहे का? हे मला माहीतच नव्हतं की कार्तिक तुझा मामे भाऊ आहे. मग छानच आहे. चालेल कार्तिक, तूच नीताला सोडून ये. तेव्हा कार्तिक आणि नीता दोघेही होकार देतात. नाश्ता झाल्यानंतर नीता सगळ्यांकडे पाहत म्हणते, आज संध्याकाळी तुम्ही सगळे आमच्या घरी जेवायला यायचं आहे. मम्मीने तुम्हा सगळ्यांना खास बोलावलंय. मग ती प्रीतीकडे पाहून म्हणते, प्रीती, तू या सगळ्यांना माझ्या घरी घेऊन ये. पण अगदी जेवायच्या वेळेलाच येऊ नका. जरा लवकर या, म्हणजे माझ्या घरच्यांना तुमच्याशी निवांत थोडा वेळ बोलता येईल. तेव्हा प्रीती हसतच म्हणते, हो नक्की, आम्ही वेळेतच येऊ नीता. हे सगळं ठरल्यावर नीता आणि कार्तिक घरी जाण्यासाठी निघाले. कार्तिक आणि नीता घराबाहेर पडतात आणि घरातल्या सगळ्यांच्या मनात आता संध्याकाळच्या भेटीची उत्सुकता निर्माण होते. नीता आणि कार्तिक नीताच्या घरी पोहोचले तेव्हा नीताची धाकटी बहीण दाराजवळ उभी होती. ती या दोघांना पाहता क्षणी खुश होते आणि आत ती पळत जाऊन मम्मीला सांगते, मम्मी, दीदी आले आणि कार्तिक दादाही सोबत आलाय. हे ऐकताच घरात एकच आनंद पसरतो. नीताची मम्मी आणि पप्पा दोघेही दाराजवळ आले. तेव्हा कार्तिकला पाहून नीताची मम्मी खास आनंदाने म्हणते, काय रे कार्तिक, इतके दिवस प्रीतीच्या घरीच राहिलास, इकडे भेटायला सुद्धा आला नाहीस? तेव्हा कार्तिक हसत म्हणतो, तसं नाही ग आत्या, मी मुंबईला जाण्याआधी तुला भेटायला येणारच होतो. तेव्हा सगळेजण हसले आणि आत गेले. तेवढ्यात नीताची मोठी बहीणही कार्तिककडे पाहून म्हणते, काय रे कार्तिक, 5 दिवस झाले तुला इथे नागपूरमध्ये येऊन, आणि तुला आज वेळ मिळाला होय आमच्या घरी यायला? तेव्हा कार्तिक थोडा हसून म्हणतो, अगं सगळे मित्रमैत्रिणी आले आहेत सोबत, त्यांना सोडून मी कसा येऊ? पण आता तुझ्या लग्नाला येतो दीदी, म्हणजे दंगा करायला आणि मजा करायला. तेव्हा 8 दिवस इथेच राहतो. हे ऐकून सगळे हसू लागले. मग नीताची मम्मी कार्तिककडे प्रेमाने पाहत विचारते, दादा आणि वहिनी कसे आहेत रे? सगळं ठीक आहे ना? तूही नीताच्या कॉलेजमध्ये शिकायला आहेस असं कळल्यावर बरं वाटलं आम्हाला. नाहीतर एवढ्या लांब प्रीती आणि नीता या एकट्या कशा राहणार याची काळजी वाटत होती आम्हाला. तेव्हा कार्तिक हसत म्हणतो, आत्या, काही काळजी करू नकोस ग. आम्ही सगळे खूप चांगले मित्रमैत्रिणी आहोत, त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाही. कार्तिक सगळ्यांची चौकशी करत बसतो. घरात गप्पा, हसू आणि आनंदाचं वातावरण भरून राहतं. संध्याकाळी सगळे इकडे जेवायला येणार होते, म्हणून कार्तिक तिथेच गप्पा मारत बसलेला असतो. जशी संध्याकाळ होते तशी प्रीतीच्या घरी आवरण्याची एकच गडबड सुरू होते. जसं नीताने आधी सांगितलं होतं तसंच सगळे मित्रमैत्रिणी आणि प्रीतीचे मम्मा पप्पा जेवणाच्या आधीच नीताच्या घरी आले. सगळ्यांना एकत्र पाहून नीताच्या मम्मी पप्पा आणि बहिणींना खूप आनंद होतो. तेव्हा या या, आत या, असं सगळे म्हणू लागले. सगळे एकत्र हॉलमध्ये बसले होते. तेव्हा नीता आपल्या घरच्यांना सगळ्या मुलींची आणि सतीशची ओळख करून देते. नीताच्या बहिणींना यांना सगळ्यांना भेटून खूप आनंद होतो. किती छान मित्र मैत्रिणी आहेत दीदीचे, असं नीताची धाकटी बहीण म्हणते.
तेव्हा नीताचे पप्पा हसत म्हणाले, हो एवढे छान मित्र मिळाले तिला. म्हणूनच बहुतेक नीता आपल्याला विसरले. आधी नीताचा रोज फोन यायचा आणि आता 2-3 दिवसांनी एकदा फोन करते. हे ऐकून सगळे हसू लागले. तेव्हा नीता थोडी लाजत म्हणते, काय हो पप्पा. सगळे गप्पा मारत बसले होते तेव्हा नीताची मम्मी म्हणते, प्रीती, तुझे मम्मा पप्पा येतील असं वाटलं नव्हतं मला. तेव्हा प्रीतीचे पप्पा म्हणाले, अरे आमच्या लेकीने खास जेवायला बोलावलंय म्हणजे आलंच पाहिजे. हो खरंच, तुम्ही आलात म्हणून फार बरं वाटलं, असं नीताचे पप्पा म्हणाले. तेव्हा घरात आपुलकी, हसू, गप्पा आणि आनंद यांचा सुंदर माहोल तयार होतो. जेवण अजून व्हायचं असतं, पण त्याआधीच नात्यांची ऊब सगळ्यांना जाणवू लागते. तेवढ्यात नीताचे पप्पा प्रीतीच्या पप्पांना विचारतात, पण अनिकेत कुठे आहे? तो नाही आला. हो, त्याची मीटिंग चालू आहे. ती मीटिंग झाली की तोही येणारच आहे, असं प्रीतीचे पप्पा म्हणाले. मग चालेल, तो आला की अजूनच मजा येईल, असं नीताचे पप्पा म्हणतात. नीताची मम्मी आणि तिच्या बहिणी किचनमध्ये जेवणाची तयारी करत होते. कोणी भाजी वाढायला मदत करतं, तर कोणी ताटं मांडायला लागतं. हॉलमध्ये सगळे हसत बोलत बसलेले होते. जुन्या आठवणी, कॉलेजच्या गप्पा, लग्नाच्या चर्चा सगळं काही एकाच वेळी सुरू असतं. थोड्या वेळाने नीताची मम्मी हसत आवाज देते, चला सगळे हात धुवा, जेवण तयार आहे. सगळेच एकमेकांकडे पाहत उठले आणि घरात मोठ्या चटया अंतरल्या होत्या त्यावर जेवायला बसले. जेवणाची ताटं सगळ्यांसमोर येतात आणि त्या क्षणी एकदम खमंग मस्त असा सुगंध पसरतो. सगळेच नकळत एकमेकांकडे पाहतात. वा, तेव्हा कोणीतरी म्हणतं, जेवणाआधीच एवढा छान वास येतोय, म्हणजे जेवण तर नक्कीच खूप छान असणार. नीताचे पप्पा हसत म्हणाले, अरे आधी जेवून तरी बघा, मग कळेल कसं आहे ते. सगळे मोठ्याने हसतात आणि जेवणाला सुरुवात होते. तेव्हा नीताच्या घरचे सगळेच खूप प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढत होते. नीताचं घर लहान होतं, पण तिच्या घरच्यांचं मन फार मोठं होतं. जेवण संपल्यानंतरही सगळे लगेच उठले नाहीत. थोडा वेळ तिथेच बसून गप्पा मारत होते. हॉलमध्ये एकीकडे मोठ्यांच्या गप्पा तर दुसरीकडे मुलींचं खळखळून हसणं चालू असतं. तेव्हा घर पूर्णपणे भरून गेल्यासारखं वाटतं. त्या संध्याकाळी फक्त जेवणच नाही, तर नात्यांची, आपुलकीची आणि आनंदाची मेजवानी रंगलेली असते. हॉलच्या एका बाजूला नीताच्या सगळ्या मैत्रिणी नीताच्या बहिणीसोबत गप्पा मारत बसल्या होत्या. तेव्हा हसणं, कुजबूज आणि मैत्रीच्या उभेची त्या कोपऱ्यात वेगळीच रंगत असते. कधी लग्नाच्या तयारीच्या, कधी कॉलेजच्या, तर कधी निव्वळ गमतीशीर गोष्टींच्या गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात नीताची एक बहीण हलकेच सतीशकडे पाहत म्हणते, तो सतीश किती हँडसम दिसतो. कॉलेजमध्ये कितीतरी मुली त्याच्यावर लाईन मारत असतील. हे ऐकताच नीता लगेच म्हणते, हो, पण ऑलरेडी त्याची गर्लफ्रेंड आहे. हे शब्द प्रीतीच्या कानावर पडताच ती क्षणभर स्तब्ध होते. ती पटकन नीताकडे पाहते. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हलकासा धक्का स्पष्ट दिसतो. सतीशची गर्लफ्रेंड, हा विचार तिच्या मनात घोंगावू लागतो. पण सगळ्यांसमोर ती काहीच विचारू शकत नव्हती. तेव्हा ती फक्त गप्प बसते. तिच्या चेहऱ्यावर एक अनोळखी शांतता असते. थोड्या वेळाने नीताच्या बहिणी उठून गेल्यानंतर प्रीती नीताला लगेच विचारते, नीता, कोण आहे ग सतीशची गर्लफ्रेंड? तेव्हा नीता क्षणभर तिच्याकडे पाहते आणि मग हसून म्हणते, अगं नाही ग, त्याही सतीशवर लाईन मारतील म्हणून मुद्दाम म्हटलं होतं. हे ऐकताच प्रीतीचा श्वास थोडा मोकळा होतो. तेव्हा ती हलकं हसते आणि म्हणते, असं होय, नाहीतर मला तर हे ऐकून धक्काच बसला होता. तेव्हा नीता मात्र मुद्दामच तिच्याकडे पाहून विचारते, का ग, सतीशची गर्लफ्रेंड असेल तरी तुला का धक्का बसला? हा प्रश्न ऐकून प्रीती क्षणभर गोंधळते. ती नजर खाली घालते, थोडीशी हसते आणि म्हणते, अगं म्हणजे असं काही नाही ग, असं म्हणते आणि गप्प बसते. पण तिच्या त्या हसण्यात आणि गप्प बसण्यात खूप काही दडलेलं असतं. नीता मात्र ते सगळं शांतपणे पाहत असते. प्रीतीच्या मनात नेमकं काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्या छोट्याशा संवादाने प्रीतीच्या मनात नवे प्रश्न निर्माण झाले होते आणि नीताच्या मनात एक हलकीशी खात्री झाली होती. 7 जन्माची सतीश आणि प्रीती या आपल्या स्टोरीचे आतापर्यंतचे भाग तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा
आणि हा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.